छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातील बळ हे गावात आज दुपारी आगीचं थरारक तांडव पाहायला मिळाले. भर उन्हात लागलेल्या या भीषण आगीनं 4 शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास हिरावून घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी 2:30च्या सुमारास विद्युत तारांमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली. वाऱ्याचा वेग आणि कडक उन्हामुळे आगीनं पाहता पाहता रौद्ररूप धारण केलं. यामध्ये बाळासाहेब सूर्यवंशी, वाल्मिक सूर्यवंशी आणि रामदास सूर्यवंशी यांच्या शेतातील मका आणि बाजरीचं पीक जळून खाक झाले. केवळ पीकच नव्हे तर शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचन नळ्या, स्प्रिंकलर पाईप्स आणि नारायण सूर्यवंशी यांच्या बोरवेलमधील मोटार व वायर उष्णतेमुळे वितळून आतमध्ये पडली आहे. ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली, ज्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी आता हंबरडा फोडला असून कृषी विभाग आणि महसूल विभागानं तात्काळ घटनास्थळी येऊन पंचनामा करावा आणि भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे. शिवशाही न्यूज प्रतिनिधी अनिल सूर्यवंशी, वैजापूर. नमस्कार. माझं नाव वेदांत सूर्यवंशी आहे. वडिलांचं नाव रामदास सूर्यवंशी. ही वडिलांच्या नावावर शेती आहे. क्षेत्र 1-1.5 एकरच्या आसपास भरतं आणि याच्यामध्ये सरासरी 20 एक क्विंटल बाजरी झालेली असते. 3-1 हजार सध्या बाजारभाव आहे बाजरीला. 3-1 हजार बाजारभाव असल्यामुळे 1.25 लाखाचे बाजरीचं नुकसान झालेलं आहे आणि 20-1 हजाराचा चारा जळाला आहे. नमस्कार. आपला परिचय सांगा. वाल्मिक कचरो सूर्यवंशी, बळेगाव. ही घटना किती वाजता सुमारास घडली? ही 2-2:30च्या सुमारास घडली. ही कशामुळे घडली असा अंदाज तुमचा? हे माझा अंदाज लाईटची स्पार्किंग झाल्यामुळे घडली. तुमचं क्षेत्रामध्ये समजा एकूण क्षेत्रात किती नुकसान झालेलं आहे? माझं एकूण कोणतं पीक होतं? याच्या एकूण क्षेत्रामध्ये माझं 2 एकरचं नुकसान आहे. माझ्या मक्काचं पीक होत याच्यामध्ये. अजून काय होतं? त्याच्यामध्ये मक्का होती, चारा पूर्ण पांगलेला होता, तो जळून गेला पूर्ण. इकडं विहिरीचे पाईप जळले. ड्रीप होतं माझं, ड्रीप पण जळून गेलं. नमस्कार. आपला परिचय सांगा. मी बळेगाव येथील रहिवासी गणेश संतराम सूर्यवंशी. माझं क्षेत्र हे गट नंबर 19 मध्ये माझ्या भावाच्या नावावर असून 1.5 एकर येथे उन्हाळी मक्का लावलेली होती आणि दुपारच्या 2-2:30च्या सुमारास शेजारील वाल्मिक सूर्यवंशी यांच्या शेतात तारच्या स्पार्किंगमुळे आग लागल्यामुळे, त्याच्या शेजारीच माझं शेत असल्यामुळे माझी मक्का आणि चारा सर्व जनावरांसाठीचा आणि संपूर्ण प्रमाणाचं ज्यांचे ड्रीप केलेलं होतं ते पण जळून खाक झालेलं आहे. यापुढे मला असा प्रश्न आहे की माझे जनावरे कसे सांभाळावे आणि त्यांना चाऱ्याचं नियोजन कसं करावं. आर्थिक नुकसान तर झालेलंच माझं, पण जनावरांचा मला फार मोठा प्रश्न आहे. एकंदरीत तुमचं एकूण नुकसान किती झालं? माझं एकंदरीत नुकसान हे 1.5 एकरच्या हिशोबाने जवळपास माझं 65,000 रुपयाचं ड्रीप होतं. एकरी 40 हजाराच्या उत्पन्नाप्रमाणे माझे 55-60 क्विंटलच्या अवरेजच्या मक्काच्या हिशोबाने मग ते नुकसान झालं आणि त्याच्यानंतर माझं चाऱ्याचं नुकसान झालं. शासनाकडे काय मागणी? नाही, शासनाकडे माझं एकच मागणं आहे की आमच्या जनावरांना चारा उपलब्ध करून द्यावा किंवा जे आमचं आर्थिक नुकसान झाले त्याची भरपाई द्या. धन्यवाद. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.